हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी पुन्हा मास्टर ग्रेव्हीचा उपयोग करून आणखी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी 10 मिनिटात बनते ती. तिचं नाव आहे कढाई पनीर. लबलबीत ग्रेव्ही असलेली अशी ही कढाई पनीरची रेसिपी आहे. आणि आपली मास्टर ग्रेव्ही रेडी आहे, त्यामुळे काही आपल्याला तयारी करायची जास्ती गरज नाही आहे. मास्टर ग्रेव्हीमुळे आपलं अर्धं टेन्शन कमी झालेलं आहे. मास्टर ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर ती आपल्या चॅनलवर आलेली आहे. तुम्ही मास्टर ग्रेव्हीचाही व्हिडिओ बघा आणि त्या मास्टर ग्रेव्हीचा उपयोग करून तुम्ही पण अशा वेगवेगळ्या डिशेस ट्राय करा. खूप छान बनतात त्या. तर चला आत्ता आपण कढाई पनीरची रेसिपी बघूया. चला. कढाई पनीरची रेसिपी बनवायला मी साहित्य बघा किती कमी घेतलेलं आहे. कांदा इथे घेतलेला आहे मी. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि चौकोनी अशा कट करून घेतलेल्या आहे. त्याचप्रमाणे ढबू मिरची आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला असे चौकोनी शेपमध्ये कट करायचे आहे. टोमॅटोच्या बीज मी काढून घेतलेल्या आहेत. तर याप्रमाणे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे पनीर मी इथे क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. अख्खी लाल मिरची घेतलेली आहे. जिरे घेतलेले आहे थोडे. बारीक चिरलेला लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. कढाई पनीर बनवण्यासाठी मी इथे एका कढाईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडासा बटरसुद्धा घालणार आहे. बटर ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घालायचं तर तरी काही हरकत नाही आहे. बटर हा मी सॉल्टेड नाही वापरलेला आहे, नॉर्मल बटर घेतलेला आहे. आपलं तूप आणि बटर इथे गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरे, लसूण आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि हे सर्व आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. लसणाला एकदम छान असा गोल्डन कलर आला पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही तर तयार आहेच आहे, पण काय ना थोडीशी फोडणी पण बसली पाहिजे खमंग अशी ना, तर भाजीला अजून चव येते, तर रंगत वाढते आणि चव पण वाढते. तर बघा आपला लसूण इथे छानपैकी ब्राऊन कलरचं व्हायला लागलेला आहे. आता त्यामध्ये जे आपण चौकोनी कांदे कापून ठेवले होते ना, अलग अलग पाकळ्या केलेले, ते मी यामध्ये घालती आणि त्याचप्रमाणे आपली शिमला मिरची यामध्ये घालती. कांदा आणि शिमला मिरची पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे. छान म्हणजे पूर्ण अशी शिजवून नाही घ्यायची आपल्याला, टॉस झाली पाहिजे छानपैकी. कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि ढबू मिरची पण आपली थोडीशी 10-15%च शिजली पाहिजे, कारण तिचा कलर आपल्याला मेंटेन करायचा आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. हे छानपैकी आपण परतून घेऊया. यामध्ये आपलं लसूण बघा किती छान दिसतं, गोल्डन कलर आलेला आहे ना. तसंच कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा छानपैकी टॉस होणार आहे. जशी आपल्याला पाहिजे ना ढबू मिरची आणि कांदा, तर त्या पद्धतीत आलं ना तर छान असा कलर येणार आहे, त्याला लाईट गोल्डन कलरचा कलर येणार आहे. हे बघा असं ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा आणि ढबू मिरचीचा कलरसुद्धा इथे ग्रीनच राहिलेला आहे. आता त्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे आणि लाल मिरची, फक्त ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती फक्त कलरसाठी मी घालणार आहे. आणि थोडंसं एवढे जे आपण मसाले घातलेत ना, तेवढ्यापुरतंच मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, कारण आपल्या ग्रेव्हीमध्ये सर्व काही मसाले पण आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे. त्या दृष्टीनेच आपल्याला एकदम चिमूटभर मीठ टाकायचं आहे. आपले मसाले मी छान परतून घेतले. आता त्यामध्ये आपण छान क्यूबच्या साईडमध्ये कट केलेलं पनीर घालणार आहोत, टोमॅटो घालणार आहोत आणि हिरवी मिरची आत्ता घालणार आहोत. हिरवी मिरची शेवटी घालायचं कारण हेच आहे की तिचा कलर पण आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. जास्ती शिजली की तिचा कलर डाऊन होतो ना, आपल्याला कलर डाऊन नाही करायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण मिरची पावडर घातलेली आहे ना, हळद आणि मिरची पावडर, त्याचं कोटिंग आपल्याला याला सर्वांना झालं पाहिजे इतकं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आता 2 मिनटासाठी फक्त मी झाकून ठेवती, नंतर आपण खोलून बघूया. चला बघूया आपण. हे बघा, झाकून ठेवायचं कारण हेच आहे की जे आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे ना, तिचं कच्चं पण थोडंसं गेलं पाहिजे, म्हणून मी 2 मिनटं झाकून ठेवली. चला तर आता आपल्या मास्टर ग्रेव्हीची वेळ आलेली आहे. आता आपण आपले मास्टर ग्रेव्हीचा उपयोग करणार आहे. हीच ती आपली मास्टर ग्रेव्ही आहे. चला ही ग्रेव्ही वापरून घेऊया आपण. 2 चमचे मी फक्त छोटे 2 चमचे इथं घेतलेली आहे ही ग्रेव्ही. एवढीशी ग्रेव्ही एकदम कमाल करणार आहे बघा. ग्रेव्ही एवढीच घ्यायची की आपलं जे पनीर आणि सर्व काही टाकलेलं आहे ना, त्याला कोटिंग होईल, एवढीच आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे. ही आपली मास्टर ग्रेव्हीसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया, सर्व कोट करून घेऊया.
हे सर्व आहे ना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. ही मास्टर ग्रेव्ही आहे ना छान अशी बनवून मोठ्या क्वांटिटीमध्ये फ्रीजमध्ये ठेवली की 7-8 दिवस आरामात टिकते. मग जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा झटपट असं आपली 10 मिनिटात कोणती पण भाजी बनेल, कारण आपली मेन ग्रेव्ही तर तयार असते. फक्त फ्रीजमधनं काढून आपण वापरतो ना, तर तिला नॉर्मल टेम्परेचरवर येऊस्तोवर छान गरम करून घ्यायची आहे. असं छान हलक्या हाताने मिक्स करत करत आपली ग्रेव्ही पण छान गरम होत आहे, नॉर्मल टेम्परेचरला येत आहे. आता आपल्याला त्यामध्ये ना हलकंसं थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला ही लबलबीत ग्रेव्ही करायची आहे, छान अशी घट्ट ग्रेव्ही करायची आहे. म्हणून मी बघा अगदी अर्धा ग्लाससुद्धा पाणी घातलेलं नाही आहे, फक्त सगळं असं छान मिळून येईल इतकंच मी पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी आणि ग्रेव्ही सर्व काही आपण छानपैकी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि पुन्हा त्याला झाकण ठेवून आपण एकदम लो फ्लेमवर 10 मिनिटासाठी ठेवणार आहे. 10 मिनिट झाकून ठेवायचं कारण एकच आहे की आपण जे सर्व मसाले, पनीर सगळं काही घातलं ना ते छान मिळून येईल, म्हणून आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण खोलून बघितलं तर बघा आपली पनीर कढाई किती मस्त अशी छान दिसतीये, लबलबीत झालेली आहे, एकदम छान झालेली आहे आणि ग्रेव्ही पण छान आळून आलेली आहे, छानपैकी पनीरबरोबर मिक्स झालेली आहे आणि आपल्या हिरव्या मिरचीचा कलरसुद्धा डाऊन झालेला नाही आहे. आता यामध्ये काय करायचं ना, थोडंसं क्रीम घालायचं आहे आपल्याला. क्रीममुळे आपल्या ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ना अजून छान होणार आहे. तुमच्याकडे क्रीम अवेलेबल नसेल तरी काहीच हरकत नाही आहे, तुम्ही सायसुद्धा घालू शकता. आता हे क्रीमसुद्धा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं मिक्स करू ना तसतसं छान आपल्या ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर येणार आहे. क्रीम घातल्यावर पण आपल्याला एकदम हलक्या हाताने ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघितलं ना मास्टर ग्रेव्हीचा किती छान उपयोग होतो. कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर पटकन आपण छान ग्रेव्ही तयार असल्यामुळे कोणती पण भाजी 10 मिनिटात बनवू शकतो. आणि समजा आपल्याला खूपच घाई आहे, कुठेतरी अर्जंट जायचं, काय असेल स्वयंपाक करायचा, तर डोक्याला टेन्शन नाही, एकदा ग्रेव्ही बनवून ठेवा आणि ही अशा पद्धतीने यूज करा. इथे आपली पनीर कढाई छानपैकी तयार झालेली आहे. त्यामध्ये मी फक्त आता थोडीशी कसुरी मेथी कुस्करून टाकलेली आहे. कसुरी मेथीसुद्धा आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपली भाजी बघा तुम्ही जर केली ना तर 10 मिनटंसुद्धा लागणार नाही, फक्त तुम्हाला कट करायला थोडासा वेळ लागेल. तर या पद्धतीने आपली कढाई पनीर पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे. आता आपण ती सर्व करूया छानपैकी. ही कढाई पनीर आहे ना नानबरोबर, पराठ्याबरोबर, रोटीबरोबरसुद्धा छानच लागते. तसाच गरम गरम स्टीम राईस असतो ना त्याबरोबर किंवा जिरा राईसबरोबर तर खूपच छान लागते. एकदम हॉटेलसारखी टेस्ट होते हिची. तुम्हीसुद्धा मास्टर ग्रेव्ही यूज करून अशी पनीर कढाई या कोणती पण भाजी करून बघा. झटपट तर होतेच, आपला वेळ पण वाचतो आणि शिवाय आपल्याला काय ना चवदार असं खायला पण मिळतं. तुम्ही बघितलं ना मला 10 मिनिटसुद्धा लागलेले नाही आहे. ही अशी लबलबीत पनीर कढाई बनवायला बिलकुल पण आपल्याला वेळ लागलेला नाही आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ बघा, मास्टर ग्रेव्हीचा व्हिडिओ बघा. वेगवेगळे पदार्थ तुम्ही एक ग्रेव्ही वापरून ट्राय करा. नक्की तुम्हाला पण आवडेल आणि घरामध्ये पण सर्वांना आवडेल. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.